सांगाल घटना अत्यंत दुर्दैवी घडलेली आहे? आज सकाळी 9:30 ते 10च्या दरम्यानमध्ये तिथल्याच लोकांनी फोन केला मला की असं एक बस आपली दरीत कोसळली आहे. आणि त्यानंतर मी पण तिथले आपले जे लोक आहेत, कारण 2 बस आपल्या होत्या, ते एक बस मधल्या लोकांनी माझ्याशी व्हिडिओ कॉलवरही संपर्क केला. मी माहिती घेतल्यानंतर तिथे दिल्लीच्या ऑफिसशी बोलून आम्ही सगळे तिथल्या ॲम्बेसीच्या लोकांशी बोललो. तिथल्या ॲम्बेसेडरचं पण सकाळपासून मी त्यांच्या संपर्कात आहे. तर आता जवळपास म्हणजे आता 1 तासपूर्वी जेव्हा मी परत बोलले त्यांच्याशी, तर 39 लोक आता सापडलेले आहेत. 4 लोक अजून त्याच्यात सापडत नाही आहेत. तर मे बी बसमध्ये अटकले असतील किंवा ते वाहून गेले असतील. तर त्याचं आता चौकशी सुरू आहे. जे 39 आहे त्याच्यातले 5 लोकांची डेट आता त्यांनी डिक्लेअर केलेली आहे आणि बाकी अनकॉन्शियस आहे, काही मेजर इंजर्ड आहे. तर त्यांना पण 2 हॉस्पिटलमध्ये वेगळे हलवलेलं आहे आणि रात्रीपर्यंत पूर्ण रिपोर्ट क्लिअर येईल. पण आपल्या भारत सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे प्रयत्न तिथे केले जात आहे. सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि मला असं वाटते जी दुर्घटना झाली आहे अतिशय दुर्दैवी आहे. कारण की सगळे आपले जवळचे लोक, म्हणजे आपले वरणगाव, तळवे, इथे आशेगाव सगळे जवळचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. पण सातत्याने आमचा संपर्क ह्या सगळ्या लोकांशी, तिथल्या जेवढेही गव्हर्नमेंट यंत्रणा आहे किंवा नेपाळ गव्हर्नमेंट आहे त्यांच्याशी सुरूच आहे. तिथल्या डिफेन्सच्या लोकांशी पण बोलणं सुरू आहे. तर सगळी यंत्रणा कामाला लागली आहे.